हाय स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण रूल्स ऑफ डिफरन्शिएशन बघितलेले आहे आणि त्या अगोदर बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल स्टँडर्ड फंक्शन्सचे आपण डेरिव्हेटिव्ह देखील फाइंड आउट केले आहे. सो त्या दोन्ही गोष्टी रिवाइज करूयात आणि मग एक्सरसाइज 9.2 ला आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले स्टँडर्ड फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह आपण रिवाइज करूयात. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज minus sin x. Derivative of tan x is sec square x. Derivative of cot x is minus cosec square x. Okay. Derivative of sec x is sec x into tan x. Derivative of cosec x is minus cosec x into cot x. Okay. त्याच्यानंतर derivative of x is 1. Derivative of x square is 2x. असं करता करता आपल्याकडे रिझल्ट येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n. काय येतो? पॉवर पुढे घेणार आणि एकने काय करणार? कमी करणार. बरोबर. सोबतच आपण कुठले फॉर्म्युले बघितले? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 अपॉन x. बरोबर. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1 अपॉन x. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1 अपॉन 2 रूट x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x इज e रेज टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू x इज a रेज टू x into log a. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x इज मायनस 1 अपॉन x. ओके. सो हे सगळे जे फंक्शन्स आहे याचा डेरिव्हेटिव्ह आपण बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल फाइंड आउट केलेला आहे. ठीक आहे. सगळे डेरिव्हेटिव्ह लिहिले, आता पुन्हा रिपीट करत नाही. हे झाले स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता रूल्स ऑफ डिफरन्शिएशन एकदा रिपीट करूया. ठीक आहे. आणि मग आपण एक्सरसाइज स्टार्ट करूया. समजा if u is a differentiable function of x and v is a differentiable function of x, म्हणजे u आणि v कसलं फंक्शन आहे? x चं फंक्शन आहे. आणि समजा जर आपण y is equal to u plus v असं लिहित असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय लिहिणार? dy by dx is equal to du by dx plus dv by dx. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय करणार? सेपरेट करणार. ते जर सबट्रॅक्शन असेल पण तेच करणार. ठीक आहे. 3 नंबरचा रिझल्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ अ प्रोडक्ट ऑफ फंक्शन, जर y तुमचा असा असेल u into v तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आपण? dy by dx is equal to first function as it is derivative of second plus second function as it is derivative of first function. Derivative of product of functions, very important result. And last one, समजा y is equal to u upon v असेल. ठीक आहे. आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर काय लिहितो आपण? dy by dx is equal to denominator as it is, v as it is, derivative of numerator minus numerator as it is derivative of denominator and whole upon v square. आणि हे सगळं करत असताना इथं हा v कसा हवाय आपल्याला? नॉन झिरो हवाय. ठीक आहे. सो हे 4 रिझल्ट आपण बघितलेले आहे ज्याला आपण म्हणतो रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. आणि ह्या सगळ्यांचा यूज करून आपल्याला हे जे फंक्शन्स आहे या फंक्शनचा काय फाइंड आउट करायचा आहे? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. काय म्हटलंय क्वेश्चन? डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो पहिलं फंक्शन घेते मी. गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला? गिव्हन व्हॉट? y इज इक्वल टू log x. ओके. मायनस cosec x प्लस 5 raised to x प्लस 1 अपॉन x raised to 3/2. बघा y इज इक्वल टू सगळं x मध्ये दिसतंय म्हणजे y कसलं फंक्शन आहे? x चं फंक्शन आहे. सो आपण काय म्हणणार? देअरफॉर, हे नाही म्हटलं तरी चालेल कारण डेरिव्हेटिव्ह काढायलाच लावलं त्यांनी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके. सो काय लिहिणार आपण? देअरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार? dy by dx which is equal to d dx of काय आहे रे? सगळ्यात पहिले आहे log x मायनस cosec x प्लस 5 raised to x प्लस 1 अपॉन x raised to 3/2. ओके. बघा इथे मायनस साइन आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय करू शकतो आपण? सेपरेट करू शकतो. सो विच इज इक्वल टू d dx ऑफ कुणाचा डेरिव्हेटिव्ह? log x चा. साइन कुठला आहे? मायनस d dx ऑफ cosec x देन प्लस d dx of 5 raised to x sin is plus d dx of मला सांगा 1 upon x raised to 3/2 आपण असं लिहू शकतो का? x raised to minus 3/2. पॉवर वरती गेला ना त्यामुळे निगेटिव्ह झाला. ठीक आहे. देअरफॉर आपण कोण फाइंड आउट करत आहोत? dy by dx. देअरफॉर dy by dx is equal to derivative of log x is 1 upon x. Okay. Minus derivative of cosec x is
मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह लिहिण्यासाठी अगोदर तुमचे इथे फॉर्म्युले पार्टच हवे तरच तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स कसा लिहिणार बरं मॅडम? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स चा जो फॉर्म्युला आहे ना तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा. फक्त एच्या ठिकाणी काय पुट करायचा? 5 पुट करायचा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेस टू एक्स इज 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5. आणि इथे डेरिव्हेटिव्ह घेताना काय करणार आहे? पॉवर पुढे घेणार. पॉवर किती आहे? -3/2 पुढे घेतला आणि एकने काय करायचा? कमी. म्हणजे काय लिहिणार? -3/2 -1. सो फायनली आपल्याला काय भेटतंय? देअरफॉर dy by dx is equal to 1/x. Negative becomes positive. So cosec x into cot x. Then 5 raised to x into log 5. हे मायनस आणि हे प्लस काय होणार? -3/2 x raised to, by taking cross multiplication on power काय मिळेल आपल्याला? -5/2. So this is dy by dx for this one. ओके. सगळे रूल्स वापरून आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. तुम्हाला जर जास्तच वाटलं ना तर हा x raised to -5/2 हा आपण कसा लिहू शकतो? 1/x raised to 5/2. हा जो पॉवर आहे खाली आल्यानंतर तो कसा होणार? पॉझिटिव्ह होणार. पण हे असं ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन घेऊयात आपण. y is equal to 7 raised to x plus x raised to 7 minus 2/3 x root x minus log x plus 7 raised to 7. ओके. ठीक आहे. y कसलं फंक्शन दिसते बघा? x चं फंक्शन दिसते. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळेल आपल्याला? देअरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx which is equal to d dx of काय आहे रे आपल्याकडे? 7 raised to x plus x raised to 7 minus 2/3 x root x minus log x minus 7 raised to 7. जर तुम्ही साइन बघितले मिडलला प्लस आणि मायनस आहे म्हणजेच आपण डेरिव्हेटिव्ह काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. येस. सो सेपरेट दी डेरिव्हेटिव्ह. व्हॉट वी वांट? d dx of 7 raised to x first. Then d dx of x raised to 7. ठीक आहे. साइन कुठला आहे? मायनस d dx of 2/3 आणि मला सांगा x रूट x आपण असं लिहू शकतो का? x raised to 3/2. x raised to 3/2 लिहू शकतो. ठीक आहे. मायनस d dx of कोण आहे? log x and last one d dx of 7 raised to 7. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊया. 7 raised to x म्हणजे कुठला फॉर्म्युला अप्लाय करणार? a raised to x. सो काय लिहिणार आपण? याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 7 raised to x into log 7. क्लिअर. x raised to 7 ला कुठला फॉर्म्युला वापरणार? x raised to यांचा पॉवर पुढे घ्यायचा आणि एकने काय करायचा? कमी करायचा. मग काय येणार? 7 पुढे आला आणि एकने कमी केला म्हणजे कोण राहिला? 6 राहिला. ओके. नंतरचा साइन कुठला आहे? मायनस. 2/3 कॉन्स्टंट आहे सो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेणार आणि x raised to 3/2 ला कुठला फॉर्म्युला वापरणार? x raised to यांचा पॉवर पुढे घेणार आणि एकने कमी करणार. ठीक आहे. पॉवर काय आहे? 3/2 पुढे घेतला. एकने कमी करणार म्हणजे 3/2 च्या 3/2 minus 1 असं लिहिणार. ठीक आहे. मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x. 7 कॉन्स्टंट आहे. 7 raised to 7 पण काय येणार? कॉन्स्टंट येणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज वी नो 0. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 raised to 7 काय मिळालं आपल्याला? 0 मिळाला. ठीक आहे. सो फायनली आपण लिहून घेऊयात काय मिळतंय आपल्याला? देअरफॉर dy by dx is equal to 7 raised to x into log 7 plus 7 into x raised to 6 2 and 3 get cancel minus x raised to 3/2 मधनं 1 गेला सो वरती कोण शिल्लक राहिला? 1/2 minus 1/x. तुम्हाला वाटलं तर हा x raised to 1/2 तुम्ही कसा लिहू शकता? रूट x असा पण लिहू शकता. ठीक आहे. सो वी गेट dy by dx फॉर दिस वन. मिळाला. नाउ वी विल टेक नेक्स्ट एक्झाम्पल. काय आहे? ठीक. x स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन x.
बर, मला सांगा, हा एक ब्रॅकेट झाला म्हणजे हे एक फंक्शन झालं आणि हे एक फंक्शन झालं. किती फंक्शन्स आलेत आपल्याकडे? 2. आणि 2 फंक्शनचं काय आहे? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय? प्रोडक्ट. मग 2 फंक्शनचा जर प्रोडक्ट आहे म्हणजेच आपल्याला कुठला रूल वापरायचा आहे? प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. बरोबर ना? प्रोडक्ट रूल म्हणजे काय? फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, तो आपण यूज करणार आहोत. ठीक आहे, मग काय लिहिणार बघा, डी dx ऑफ काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन एक्स. काय करणार आहे मुलांनो? फर्स्ट फंक्शन ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच ठेवला बघा. हवं तर तुम्ही असं पण म्हणू शकता, इथे हा यू आहे आणि हा व्ही आहे. फर्स्ट फंक्शन तसंच ठेवलं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय लिहिणार? डी dx ऑफ व्हॉट? साइन एक्स. मिडल साइन काय घेतो आपण? प्लस. नंतर सेकंड फंक्शन ऍज इट इज साइन एक्स तसाच ठेवणार आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे काय? डी dx ऑफ काय आहे आपलं फंक्शन? एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करूया. ब्रॅकेटचा स्क्वेअर करत आहे तसंच ठेवते इथे, एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स. ओके, प्लस साइन एक्स ऍज इट इज. इथे काय करून घेऊयात? ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. आता बाहेरचा डी अपॉन डी एक्स तसाच. एक्स इथे कुठला फॉर्म्युला वापरणार? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर काय येणार? एक्स रेस टू 4 प्लस 2 टाइम्स दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 2 इंटू 2 4 एक्स स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार? 4 येणार. मी फक्त इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलाय. ठीक आहे, सो व्हॉट वी हॅव, विच इज इक्वल टू दिस इज ऍज इट इज प्लस साइन एक्स इंटू एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह कुठला फॉर्म्युला वापरणार? एक्स रेस टू एन चा पॉवर पुढे घेणार आणि एकने कमी करणार. प्लस 4 कॉन्स्टंट आहे तसाच ठेवला, शेजारी एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 2x आणि 4 हा एकटाच आहे, कॉन्स्टंट आहे आणि एकटाच आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. ओके, विच इज इक्वल टू म्हणजे आपल्याला फायनली काय मिळालंय? dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 4x क्यूब 4 इंटू 2 8x. ठीक आहे, सो दिस इज आवर dy बाय dx फॉर थर्ड एक्झाम्पल. पुढचं घेऊयात आपण फोर्थ वन. एक्स रेस टू 3/2 इंटू ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. ओके, 1 2 3 आणि मध्ये डॉट दिला, याचा अर्थ काय होतो? फंक्शन मध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट. म्हणजे किती फंक्शन्स आले बघा? 1 2 3. हवं तर तुम्ही असं पण म्हणू शकता, हा आहे यू, हा आहे व्ही आणि हा आहे डब्ल्यू. आणि 3 फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे आहे म्हणजे आपण कुठला रूल वापरणार? प्रोडक्ट रूल वापरणार. आणि 3 फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर प्रोडक्ट रूल कसा वापरायचा मी ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, दिस इज वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह घेणार काय आहे? एक्स रेस टू 3/2 इंटू ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. ओके, जेव्हा 3 फंक्शन असतात तेव्हा काय करायचं? एक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, उरलेले 2 तसेच ठेवायचे. मग बघा, डी dx ऑफ एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कुणाचा घेते? एक्स रेस टू 3/2 चा घेते. दोघं तसेच राहणार म्हणजे कोण? ई रेस टू एक्स आणि लॉग एक्स तसाच राहील. ठीक आहे, साइन कुठलं घेणार? प्लस. आता मिडल टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेते म्हणजे डी dx ऑफ कुणाचा घेतला? ई रेस टू एक्सचा. आणि कोण तसंच राहणार आहे? पहिलं आणि तिसरं फंक्शन म्हणजे इंटू एक्स रेस टू 3/2 इंटू लॉग एक्स, हे तसंच राहिलं. ठीक आहे, प्लस आता काय करणार? तिसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेणार, डी dx ऑफ कुणाचा? लॉग एक्सचा. आणि पहिली 2 फंक्शन तसेच राहणार, एक्स रेस टू 3/2 इंटू ई रेस टू एक्स. ठीक आहे, विच इज इक्वल टू एक्स रेस टू 3/2 चा डेरिव्हेटिव्ह कुठला फॉर्म्युला वापरणार? एक्स रेस टू एन चा पॉवर पुढे घेतला आणि 1 ने कमी करणार. 3/2 मधनं 1 गेला म्हणजे कोण राहिला? 1/2. ओके, एवढं बेसिक आहे, तुम्हाला यायला हवं म्हणून डिरेक्टली लिहिलंय. हा ई रेस टू एक्स ऍज इट इज, लॉग एक्स ऑल्सो ऍज इट इज, प्लस ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू एक्स इंटू दिस टू टर्म्स ऍज इट इज, एक्स रेस टू 3/2 इंटू
log x. Now last one, derivative of log x is 1 upon x into x raised to 3/2 into e raised to x. ठीक आहे, थोडंसं नीट लिहूया. Therefore इथपर्यंत तुम्ही ठेवलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. dy by dx is equal to 3/2 x raised to 1/2 म्हणजे काय लिहू शकतो, रूट x into e raised to x into log x. ठीक आहे, प्लस e raised to x into x raised to 3/2 into log x. मला सांगा ह्या x च्या डोक्यावरती काय आहे, 1 आहे. आता x च्या डोक्यावरती हा 1 पॉझिटिव्ह आहे खाली, तो वरती गेल्यानंतर काय होणार, निगेटिव्ह होणार. म्हणजे तुम्ही काय लिहिणार बघा, हा x raised to 3/2 वरती आहेच आणि हा x raised to 1 वरती गेल्यानंतर काय होणार, x raised to -1. बेस सेम आहे, पॉवरची काय घेणार, ऍडिशन. म्हणजेच x raised to 3/2 -1. 3/2 मधनं 1 गेला म्हणजेच कोण राहिलं तिथे, 1/2. म्हणजे ही टर्म तुम्ही कशी लिहिणार, x raised to 1/2. आणि x raised to 1/2 म्हणजेच काय, रूट x. तुम्ही ते रूट मध्ये पण लिहू शकता. ओके, आणि इंटू कोण शिल्लक राहिला, e raised to x. dy by dx मिळालेला आहे. जास्तीत जास्त तुम्हाला जर वाटलं तर इथे पण e raised to x आहे, इथे पण e raised to x आहे, इथे पण e raised to x आहे. सो e raised to x काय घेऊ शकता तुम्ही, कॉमन. सोबतच इथं पण रूट x आहे, ही टर्म पण तुम्ही स्प्लिट करून लिहू शकता. म्हणजे इथं पण रूट x आहे आणि इथं पण रूट x आहे, रूट x पण कॉमन लिहू शकता. घ्यायचा असेल तर घेतलाच पाहिजे असं नाही. ठीक आहे, फिफ्थ वन, y इज इक्वल टू काय दिले, log of e raised to x raised to 3 into log of x cube. ठीक आहे, काय रफ केलं बरं मॅडम. आपण काय करूया, हे फंक्शन थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊया. काय करणार तर बघा, therefore y इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, x क्यूब इंटू लॉग ई. हा x क्यूब पुढे आला इंटू हा जो 3 आहे का, हा 3 पण पुढे येणार आणि कोण शिल्लक राहिला इथे, लॉग x शिल्लक राहिला. काय केलं मॅडम तुम्ही, लॉगॅरिथमचा लॉ ऑफ एक्सपोनंट वापरलाय. काय आहे तो, लॉग ऑफ m रेज टू n असं असेल तर आपण काय लिहू शकतो, हा पॉवर पुढे घेतो आणि लॉग m शिल्लक राहिला. सो हा x क्यूब पण पुढे घेतला आणि हा 3 पण पुढे घेतला. लॉ ऑफ एक्सपोनंट आपण यूज केलेला आहे. ठीक आहे, सो y इज इक्वल टू एक्स क्यूब ॲज इट इज आणि लॉग ई ची व्हॅल्यू किती असते, 1. सो इंटू 1 इंटू 3 इंटू लॉग एक्स. काय केलं आपण, लॉग ई ची व्हॅल्यू काय पुट केली, 1. सो फायनली y काय मिळाला आपल्याला, 3 कॉन्स्टंट आहे, एक नंबर लिहिला, एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. बघा पॉवर वगैरे सगळे निघून गेलेत फंक्शनचे. आता बघा 3 तर कॉन्स्टंट आहे, त्याने काही फरक पडत नाही. समजा हे एक फंक्शन याला u म्हटलं आणि हे एक फंक्शन याला v म्हटलं आणि दोघांमध्ये काय आहे, प्रोडक्ट आहे. सो काय वापरणार, प्रोडक्ट रूल. येस, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार, dy by dx which is equal to d dx of 3 constant as it is x cube into log x. ठीक आहे, 3 कॉन्स्टंट आहे, डायरेक्ट बाहेर तसाच ठेवते. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज एक्स क्यूब तसाच ठेवते. सेकंडचा काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय लिहिणार, d dx ऑफ log x. नंतर काय करणार, सेकंड फंक्शन ऍज इट इज ठेवणार आणि फर्स्ट फंक्शनचा काय घेणार, डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट फंक्शन म्हणजे कोण आहे, एक्स क्यूब आहे. ठीक आहे, सो therefore कोण काढतोय आपण, dy by dx इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट ऍज इट इज, एक्स क्यूब तसाच, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, येस 1 अपॉन एक्स, मिडल साइन इज प्लस, लॉग एक्स ऍज इट इज, लॉग एक्स ऍज इट इज आणि एक्स रेज टू 3 चा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे घेणार आणि एकने काय करणार, कमी. ठीक आहे, थोडासा नीट लिहूयात. 3 ह्या एक्सच्या डोक्यावरती पुन्हा बघा काय, 1. हा वरती गेल्यानंतर काय होणार, -1. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, एक्स स्क्वेअर लिहू शकतो. बघा ना, हा -1 आणि हा 3 मधनं 1 गेला, 2 शिल्लक राहील, एक्स स्क्वेअर प्लस काय करू, हा एक्स स्क्वेअर इथे लिहू, 3x स्क्वेअर. का माहिती, चुकून एखादा इथे मल्टिप्लिकेशन करू शकतो. सो पुढे घेतला आणि इंटू कोण आहे, लॉग एक्स. तुम्हाला वाटलं तर तुम्ही
असं पण लिहू शकता, एक्स स्क्वेअर कॉमन घेतला आणि ह्या 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केला, 3 इथे आला ना, आणि हा 3 आणि हा 3 9 इंटू लॉग एक्स असं पण लिहू शकता. आणि हा आपल्याला मिळाला dy बाय dx. ओके, फॉर एक्झाम्पल 5 पर्यंत आलेलो आहोत आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. काय आहे 6th वन. y इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स प्लस e raised to x इंटू cos x माइनस e raised to x इंटू रूट एक्स. हे एक फंक्शन झालं, हे एक फंक्शन झालं आणि हे एक फंक्शन झालं. का मिडलला बघा प्लस आणि मायनस आहे, सो 1 2 3 फंक्शन झाली. सो आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर वाटलं ना की मॅडम इथे e raised to x आहे, इथे e raised to x आहे, e raised to x आम्ही कॉमन घेऊ का, तसं केलं तरी चालेल. ठीक आहे, पण मी काय कॉमन वगैरे घेत बसत नाही. सो काय म्हणणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मग y चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार, dy बाय dx विच इज इक्वल टू d dx ऑफ म्हणजे आपलं फंक्शन. आणि सेम ह्याच वेळी तुम्हाला पण लिहायचंय, शॉर्टकट वगैरे मारायचा नाही. शॉर्टकट मारून मी एकाच लाईन मध्ये सोल्युशन लिहू शकते, पण लिहिते का नाही, सो तुम्ही पण लिहायचं नाही. ठीक आहे, dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, d dx ऑफ काय आहे रे, साइन एक्स इंटू लॉग एक्स प्लस सेकंड फंक्शन d dx ऑफ e raised to x into cos x, then minus d dx of e raised to x into root x. ठीक आहे, सो इथे कुठला रूल वापरणार, प्रोडक्ट रूल. इथे प्रोडक्ट रूल आणि इथे पण कुठला रूल वापरणार, प्रोडक्ट रूलच वापरणार. काय सांगतो प्रोडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. देअरफॉर आता मी काय करते, लिहत नाही बसत, हे तसंच ठेवलं, याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली लिहूया. तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज साइन एक्स तसाच ठेवला, दुसऱ्याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज लॉग एक्स तसाच ठेवला आणि पहिल्याचा काय घेणार डेरिव्हेटिव्ह, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. आत्ताशी ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झाला प्लस इथे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज e raised to x तसाच ठेवला, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन एक्स. ओके, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज cos x तसाच ठेवला आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e raised to x. ठीक आहे, नाउ थर्ड साइन इज मायनस, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज e raised to root x ॲज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह आणि रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 रूट x. ठीक आहे, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज रूट x ॲज इट इज आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. प्रत्येक ठिकाणी इथे इथे आणि इथे आपण काय वापरलेलं आहे, प्रोडक्ट रूल वापरलेला आहे. ठीक आहे, सो थोडंसं नीट लिहून घेऊयात, काय मिळेल बघा आपल्याला. कोण फाइंड आउट करतोय आपण, dy बाय dx साइन एक्स अपॉन एक्स मायनस लॉग एक्स इंटू इंटू आहे हा कॉस एक्स. हे मायनस साइन आपण इथे बाहेर घेऊ शकतो, सो मायनस साइन एक्स हवं तर मी असं करते हा बघा, प्लस इथे पण e raised to x दिसतोय, इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. सो e raised to x सगळ्या टर्म्स मधून काय घेतला कॉमन घेतला, इथून e raised to x गेला, कोण राहिला cos x, इथे कोण राहिला मायनस साइन एक्स, इथे कोण राहील e raised to x बाहेर आलाय, सो कोण राहील मायनस 1/2 रूट एक्स आणि इथून पण e raised to x घेतला, ह्या मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय करणार मायनस रूट एक्स. सो हा आपल्याला कोण मिळाला dy बाय dx. तुम्हाला वाटलं ना अजून सिम्प्लिफाय करायचं, करू शकता. काय करणार अजून सिम्प्लिफाय, इथे बघा ह्या दोन्ही ठिकाणी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता, रूट एक्स तुम्हाला इथे एक्स मिळेल. पुढच्या स्टेपला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. काय फंक्शन आहे, y इज इक्वल टू x इंटू लॉग एक्स अपॉन x प्लस लॉग एक्स. लगेच सांगू शकता काय वापरणार,
डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन ऑफ फंक्शन्स किंवा डिव्हिजन ऑफ फंक्शन्स. बघा वरच्या फंक्शनला समजा u म्हटलं आणि खालच्या फंक्शनला v म्हणणार, म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, u/v चा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो काय म्हणणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणणार, बरोबर. सो y चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार, dy by dx विच इज इक्वल टू d dx ऑफ काय आहे, x इंटू लॉग x अपॉन x प्लस लॉग x. हवं तर तुमच्यासाठी फॉर्म्युला लिहिते इथे. जर y इज इक्वल टू u अपॉन v असेल तर dy बाय dx इज इक्वल टू काय लिहितो, v तसाच u चा डेरिव्हेटिव्ह मायनस u तसाच v चा डेरिव्हेटिव्ह आणि होल अपॉन काय घेतो आपण, v स्क्वेअर घेतो. सो हा वरचा u आहे आपला आणि खालचा v आहे. सो मी हा फॉर्म्युला यूज करते, मुद्दाम तुमच्या समोर ठेवलाय. v तसाच ठेवायचा, दॅट इज x प्लस लॉग x ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा, u चा, म्हणजे वरच्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. d dx ऑफ वरती कोण आहे, x इंटू लॉग x. मिडल साइन काय घ्यायचं, मायनस, कोण तसाच ठेवायचा, u. u म्हणजे कोण, x इंटू लॉग x तसाच ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह इंटू आहे बरं का, याला हे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कुणाचा, v चा. v म्हणजे कोण आहे, x प्लस लॉग x. वरचं झालं क्लिअर. आणि होल अपॉन काय घ्यायचं आपल्याला, v स्क्वेअर. v म्हणजे काय, x प्लस लॉग x आणि त्याचा काय घ्यायचा आहे, स्क्वेअर घ्यायचा. ठीक आहे, क्वेश्चन पण ओके. ठीक आहे, सॉल्व करूया. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू x प्लस लॉग x तसाच, धक्का लावायचा नाही. इथे काय वापरणार, प्रोडक्ट रूल. हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे आणि दोघांमध्ये प्रोडक्ट आहे. सो प्रोडक्ट रूल वापरणार, डायरेक्टली वापरतोय आपण. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, x तसाच ठेवला. दुसऱ्याचा काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन x. मिडल साइन प्लस, सेकंड फंक्शन तसंच ठेवायचं, लॉग x तसाच ठेवला आणि पहिल्याचा काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. आणि मुलांना x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1. बरोबर लिहिला आपण. ठीक आहे, मिडल साइन मायनस x इंटू लॉग x हे तसंच ठेवलं. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, मी इथे ब्रॅकेट मध्ये घेते. हे एक्झाम्पल वरती लिहून ठेवतो, y इज इक्वल टू ठीक आहे बघा, मायनस एक्स इंटू लॉग एक्स तसाच. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. होल अपॉन काय येणार आहे, एक्स प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, बरं. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, थोडासा सिम्प्लिफाय करूया. काय होतंय बघा, हा x आणि हा x काय झाला इथे, कॅन्सल. म्हणजे x प्लस लॉग x तसाच. सेकंड ब्रॅकेट मध्ये इथं काय येणार आहे मुलांना, 1 आणि 1 इंटू लॉग x म्हणजे पुन्हा कोण आला, लॉग x. ठीक आहे, मिडल साइन मायनस, ह्या x लॉग x ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, x लॉग x ने 1 ला मल्टिप्लाय केलं, x लॉग x आणि काही फरक पडेल का रे आपल्याला, बरं. आणि x लॉग x ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हा x काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे इथं कोण राहील, लॉग x राहील, कारण हा x आणि हा डिनॉमिनेटरचा x काय होणार, कॅन्सल होणार. होल अपॉन काय आहे, x प्लस लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, ओके. देन देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू x प्लस लॉग x तसाच. सेकंड ब्रॅकेट 1 प्लस लॉग x पण तसाच. इथं पण लॉग x, इथं पण लॉग x. लॉग x जर कॉमन घेतला तर काही असं फारसं मिळत नाही आपल्याला की मल्टिप्लिकेशन करून घ्यावं. ठीक आहे, आपण काय करूयात, ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. काही फरक पडतोय का बघूया ना. x इंटू 1 x इंटू लॉग x इंटू 1 म्हणजेच कोण, लॉग x आणि लॉग x चा काय मिळेल, स्क्वेअर. ह्या मायनस साइनने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, मायनस x इंटू लॉग x आणि मायनस लॉग x. मायनस साइनने आतमध्ये काय केला, फक्त मल्टिप्लाय केला. ओके, सो होल अपॉन x प्लस लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म काय झाली, की कॅन्सल. दिस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म गेट कॅन्सल. म्हणजे काय शिल्लक राहतंय बघा, dy बाय dx इज इक्वल टू x प्लस
log x bracket square and whole upon x plus log x whole bracket square. ठीक आहे, अजून काही करता येईल का? नाही, बस एवढंच. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. Next and last example, okay? So y is equal to 4 e raised to x, sorry 5 e raised to x, 5 e raised to x minus 4 upon 3 e raised to x minus 2. वरच्या फंक्शनला काय म्हणणार u, खालच्या फंक्शनला काय म्हणणार v, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजन वापरायचे. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आपण. काय आहे आपलं फंक्शन 5 e raised to x minus 4 अपॉन 3 e raised to x minus 2. डिरेक्टली फॉर्म्युला वापरायचा. आता मी लिहत नाही फॉर्म्युला. v तसाच ठेवायचा, 3 e raised to x minus 2 तसाच ठेवला. u चा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह d dx ऑफ 5 e raised to x minus 4, त्याच्यानंतर मिडल साइन मायनस, u तसाच ठेवायचा, 5 e raised to x minus 4 तसाच ठेवला. आणि v चा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. सो d dx ऑफ काय आहे v आपला 3 e raised to x minus 2 अँड होल अपॉन v चा काय घेतो आपण स्क्वेअर 3 e raised to x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू, हे फंक्शन ऍज इट इज ठेवणार 3 e raised to x minus 2 ऍज इट इज, इथे 5 तसाच. ठीक आहे, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e raised to x minus 4 कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येणार त्याचा 0, म्हणजे मायनस साइन तसंच ठेवलं आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला 0 लिहिला. ओके, मायनस 5 e raised to x minus 4 तसाच ठेवला आणि इथे डेरिव्हेटिव्ह येणार 3 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x मायनस हा 2 कॉन्स्टंट आहे आणि एकटाच आहे, सो याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. ठीक आहे, होल अपॉन 3 e raised to x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. थोडंसं सिम्प्लिफाय करूया. 3 e raised to x minus 2, सेकंड ब्रॅकेट मध्ये कोण राहिला 5 e raised to x. ठीक आहे, मायनस 5 e raised to x minus 4 into 3 e raised to x and whole upon 3 e raised to x minus 2 whole bracket square. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला अजून सिम्प्लिफाय करू शकता, म्हणजे ह्या टर्म आतमध्ये काय करणार मल्टिप्लाय आणि ह्या टर्मने पण आतमध्ये काय करणार मल्टिप्लाय. ठीक आहे, करून टाकूयात. एवढं सगळं लिहिलं एका स्टेपने काय फरक पडतो. dy by dx is equal to 5 e raised to x आणि 3 e raised to x म्हणजे काय 15 e raised to x चा काय मिळाला स्क्वेअर. ठीक आहे, 5 e raised to x ने मायनस 2 ला मल्टिप्लाय केलं, मायनस 10 e raised to x बरोबर लिहिला. ओके, त्याच्यानंतर हे मायनस साइन तसंच ठेवते, हे मायनस साइन तसंच ठेवते, मायनस आता ब्रॅकेट मध्ये लिहिते 3 e raised to x आणि 5 e raised to x म्हणजे काय आला 15 e raised to x चा स्क्वेअर. ओके, आणि मायनस 4 ने इथे मल्टिप्लाय केलं, सो काय मिळालं मायनस 12 e raised to x होल अपॉन 3 e raised to x minus 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय होणार बरं, therefore dy by dx is equal to हा 15 e raised to x स्क्वेअर आणि ह्या निगेटिव्ह साइनने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर ह्या दोन टर्म्स काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मायनस 10 e raised to x and this negative becomes positive 12 e raised to x whole upon 3 e raised to x minus 2 bracket square and last step 12 e raised to x मधनं 10 e raised to x केला, कोण राहिला yes 2 e raised to x whole upon 3 e raised to x minus 2 whole bracket square. बघा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला आहे. ठीक आहे, आपण इथे थांबूया. फक्त तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देते, होमवर्क हा रेग्युलरली तुम्हाला करायचाच आहे एनी हाऊ.